तुम्हाला GBS या आजाराबद्दल माहिती आहे का? चला तर मग मी आज डॉक्टर धनंजय डुबेरकर, मेंदुरोग तज्ञ, तुम्हाला GBS या आजाराबद्दल माहिती देतो। GBSचा फुल फॉर्म आहे गिया-बारी सिंड्रोम। म्हणजे आपल्या शरीरातल्या नर्व्हला सूज येण्याचा हा एक आजार असतो। आपल्या शरीरातल्या ज्या नसा, ज्या संवेदना आणि आपल्या चेतना मेंदूपर्यंत पोहोचवतात किंवा मेंदूपासूनची ऑर्डर शरीरात बाकी पोहोचवतात, त्या नसांना सूज येत असते। त्याची काय लक्षणं असतात बरे? तर त्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येणं आणि हातापायाची ताकद अचानकपणे जाणं, या सगळ्या त्याचे आजाराची लक्षणं असतात। हा आजार का होतो बरं? तर युजली आपण पुण्यातल्या साथीमध्ये बघितलं की लूज मोशन झाल्यामुळे शरीरात एक प्रकारचं इन्फेक्शन असतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन, आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या अँटीबॉडीज आपल्या नर्व्हला डॅमेज करतात। तसंच काही प्रकारचे विषाणू असतात, त्याचं इन्फेक्शन युजली 3-4 आठवड्यांपूर्वी झालेलं असतं आणि मग त्याच्याविरुद्ध ज्या अँटीबॉडी होतात त्या कधी कधी मिसआयडेंटिफिकेशन झाल्यामुळे आपल्या नर्व्हला डॅमेज करतात आणि त्यामुळे नर्व्हला सूज येते आणि मग शरीरातल्या सगळंच नर्व्ह डॅमेज होतात। धन्यवाद।